माध्यमातून हे उपक्रम आपण हाती घेतले। त्यात आपल्याला डॉक्टर राहुलभाई सोलंकी यांचं खूप महत्त्वाची भूमिका निभून त्यांनी हे सर्व व्यवस्था केलेली आहे आणि मी दोघांचे आभार मानतो आणि या उपक्रमाची सुरुवात करतो। जय भीम। या अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महात्मा भगवान गौतम बुद्ध, या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, या स्वराज्याचे छावा ज्यांना म्हणतात ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि तुमचा माझा बाप, भारत देशाचा बाप, राष्ट्रपिता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई, माता भीमाई, राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांच्या आणि महामातांच्या विचारांना माझं तेव्हा अभिवादन। आज खरं तर हा प्रसंग असा आणि असा दुःख जो आहे आपल्यावरती की ह्याची जाणीव इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला झाली पाहिजे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान जो ह्या देशाला जो दिलेला आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आज जो आपण सुख समाधानामध्ये राहतो ही खरी देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि आज त्यांचं हे महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी संपूर्ण भारत देशामधून त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर या ठिकाणी आलेले आहेत। माझ्या सर्व मानवीयांसाठी काल आपण योजनाच्या माध्यमातून नियोजन केलं होतं आणि त्याचप्रमाणे सत्कार फाउंडेशन रायगड यांच्या माध्यमातून महामानवास अभिवादन आहे आणि उपक्रम पण देखील त्या आज या 150 दिनी त्यांनी जो या ठिकाणी उपस्थित केलेला आहे बहुजन दिनदर्शिका 2026 जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये बाबासाहेब हे पोचले पाहिजे, बाबासाहेबांचे विचार पोचले पाहिजे। कारण की ही महामानवास अभिवादन तर आहे, त्याच्यामध्ये बहुजन दिनदर्शिका देखील आहे आणि त्याच्या मागे भारताचे संविधान देखील आहे। म्हणजे प्रत्येकाला त्या देखील संविधानाची कदर आणि जाणीव आणि माहिती देखील झाली पाहिजे। आणि तसेच ह्या सत्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्योतिबाई पवार आणि आमची सर्व टीम आणि ही संकल्पना आमचे गायकवाड सर, आमचे बंधू सोनवणे भाऊ यांनी सर्व हा उपक्रम कसा राबवायचा आणि कसं ह्या आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकांपर्यंत आणि प्रत्येक भीमसैनिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्या माध्यमातून ही दिनदर्शिका बनवलेली आहे। आणि हे आपल्या इथं आलेले जेवढे पण आपले भीमानवी आहेत जे बाबासाहेबांना अभिवादन करायला आलेले आहेत त्यांना या नमूद करू आपण आणि याच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचे विचार केले पाहिजे। या माध्यमातून कॅलेंडरच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी पोचले पाहिजे। आम्ही मानवंदना समजेल आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो।